नमस्कार. IPH माइंड लॅब नाशिकच्या साप्ताहिक कार्यक्रम मनाचा कट्टा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला कार्यक्रम हा दिवाळी स्पेशल आहे आणि आजचे आपले पाहुणेही त्याच्यामुळे अर्थातच स्पेशल आहेत. गेल्या आठवड्यामध्ये आपण ज्या विषयावरती गप्पा मारल्या होत्या तो विषय होता छंदांबद्दल आणि छंद आणि मानसिक आरोग्य हे कसं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. छंद आणि व्यवसाय कसे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि दोन्हीही उत्तम पद्धतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो त्याच्याविषयी आपण मागच्या वेळेला चर्चा केली. आणि आजचे आपले जे पाहुणे आहेत त्यांचा कायमच ध्यास हा मानसिक आरोग्याचा राहिलेला आहे आणि फक्त काय म्हणता येईल ना, सायकॅट्रीच्या थ्रू किंवा पेशंट्सला गोळ्या औषधं देऊन किंवा काउन्सिलिंग करूनच तो पुढे न नेता त्यांनी त्यांचे विविध छंद जे जोपासले त्यामध्ये सुद्धा त्यांनी मानसिक आरोग्य हे मनामनात आणि घराघरात पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे बहुआयामी व्यक्ती डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आज आपले पाहुणे आहेत. सर, मी तुमचं स्वागत करते कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. सर, आता आजचा आपला जो विषय आहे तो देखील छंदांबद्दलच आहे. तर आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमचे छंद नक्की काय काय आहेत, कारण आम्ही सगळ्यांकडून खूप विविध छंदांबद्दल ऐकतो तुमच्या. तर तुमचे छंद नक्की काय काय आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? आणि मला जरा कुतूहल हे आहे की तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये तुम्ही वेळ कसा काढता हे छंद जोपासायला? मुळामध्ये असं आहे की छंद नावाची गोष्ट जी असते ना ती भयंकर तीव्र असते. म्हणजे त्या छंद या गोष्टीमध्येच एक ऍक्शन पोटेन्शियल असतं. म्हणजे तोच आपल्याला खरं तर आवड आणि छंद ह्याच्यामधला फरक करता येईल. कारण आपल्याला खूप गोष्टी आवडतात पण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा छंद असतो असं नाही. तर मुळामध्ये आवड जी आहे ना ही कशातून तयार होते, तर आवड जी तयार होते ती पंचेंद्रियांमधले जे सुखद अनुभव असतात त्याच्यातून आवड तयार होते. म्हणजे अगदी छोट्या मुलाला सुद्धा पंचेंद्रिय जी आपली सगळी आहेत त्याच्यातून येणाऱ्या ज्या संवेदना असतात त्याच्यातल्या ज्या सुखद संवेदना असतात त्यांची आवड निर्माण होते. मग जेव्हा आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासाकडे पुढे जातो तेव्हा हे जे सगळ्या पंचेंद्रियाकडून येणाऱ्या जे सुखद संवेदना असतात ना त्या फक्त भावनिक स्वरूपाच्या असतात. पण नंतर त्याच्यामध्ये बुद्धी आणि विचार या दोन गोष्टींची भर पडते. आणि म्हणून काही छंद जे असतात ते निखळ भावनिक पातळीवरचे असतात. काही छंद जे असतात त्याच्यामध्ये मग विचारांची भर पडते. काही छंदांमध्ये बुद्धीची भर पडते. पण कायम काय राहतं तर त्यातलं ऍक्शन पोटेन्शियल की त्यालाच हवी. आवड असेल कुठूनही वेळ काढतो. आपला दिनक्रम लोकांना कितीही व्यस्त वाटला तरी त्याच्यातून आपण वेळ काढू शकतो. ही जादू आणि ही शक्ती ही छंदांमध्ये असते. आणि छंदांची दुसरी एक जादू अशी आहे की छंद आपल्याला खूप काही देत असतात पण आपल्याकडून परत काही मागत नसतात. ते फक्त देत असतात. म्हणून मला असंही वाटतं की छंद हा आपल्याकडून पण मागायचं नाही, तो जे देतोय ते घ्यायचं. म्हणजे हा व्यवसायाचा सुद्धा कुणाला तरी छंद लागू शकतो. पण हा व्यवसायाचा छंद कधी लागेल जेव्हा त्या व्यवसायामधल्या भौतिक मागण्या मागे पडतील तेव्हाच त्याचा छंद होईल. बाजूला हे छंदाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. एखाद्या गोष्टीचा जेव्हा छंद असतो ना त्यावेळेला हे मी केल्यावरती मला काय मिळणार पैशापासून प्रसिद्धीपर्यंत याचा विचार माझ्या मनात फारसा नसतो. छंद असेल तर तो नसला पाहिजे.
आणि अनेक वेळेला छंदांमधून व्यवसाय निर्माण होतात, ही गोष्ट खरी आहे. पण ते व्यवसाय आपलं छंद पण टिकवतात का नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा. म्हणजे एखाद्या माणसाला संगीताचा छंद लागला, तो एखादं वाद्य शिकला, समजा सतार शिकला, मग तो सतारीचा कार्यक्रम करायला लागला आणि तो त्याचा उद्या व्यवसाय झाला. तर प्रत्येक व्यवसायाचं जे छंद पण असतं, ते कशात असतं? तर ते आनंदात असतं आणि त्या निरपेक्ष आनंदात असतं. म्हणजे जर आणि तो व्यवसाय करू लागला तरी त्याला त्या व्यवसायातलं छंद पण जपता जर आलं, तर त्याचा व्यवसाय आणि छंद हे दोघेही जास्त जास्त विकसित होतील. म्हणून छंद पण नावाची जी गोष्ट आहे ती कशात आहे, तर ती एक ऍक्शन पोटेन्शियल मध्ये आहे. दुसरी त्यातल्या निरपेक्षतेमध्ये आहे. तिसरं त्यातल्या भावनिक आनंदामध्ये आणि छंद जे देतायत ते घेत राहायचं, पण आपण मागायचं नाही आणि त्याला कुठली भौतिक मोजपट्टी लावायची नाही. हे मला वाटतं छंद या गोष्टीची खूप वैशिष्ट्य आहेत असं मला वाटतं. आणि छंद हा जरी वैयक्तिक असला, तरी त्या छंदाचं शेअरिंग आपल्याला इतरांसोबत करता येतं. आणि छंद हा शेअर करण्यासाठी असतो. तो नेसेसरीली परफॉर्मन्स असायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे परफॉर्मन्स मध्ये रेटिंग असतं, परफॉर्मन्स मध्ये अनालिसिस असतं. पण छंद आपण जेव्हा शेअर करतो, तेव्हा शेअर ज्याच्यासोबत करतो तो आणि आपण हे त्या अनुभवामधले सहप्रवासी असतो. त्यामुळं हा एक परफॉर्मन्स आणि छंदाचं शेअरिंग याच्यामधला एक पुन्हा सूक्ष्म असा फरक आहे. म्हणजे ज्याला डॉक्टर अनिल अवचट आहेत, ज्यांना मी बाबा म्हणतो, तर त्याला इतके सारे छंद आहेत. तर त्यानं काय केलं, की त्याचे जेवढे छंद आहेत त्याच्यातली एकही गोष्ट, एकही प्रॉडक्शन, त्याची निर्मिती, ही निर्मिती त्यानं कुठंच कधी विकली नाही. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, की त्याला भौतिक स्पर्श पण नको त्या छंदाला. म्हणजे त्याने काढलेले फोटोग्राफ्स असतील, त्याची पेंटिंग असतील, स्केचेस असतील, काष्टकृती असतील, जे काही त्याने केलं तर ते हा तो लोकांना देतो, लोकांसोबत शेअर करतो, पण त्याला तो पैशाच्या हिशोबात ठेवत नाही. त्याचं त्याने एक्झिबिशनही नाही केलं, कारण तो म्हणाला हे एक्झिबिशन करण्यासाठी पण नाहीये, हे फक्त मला ज्यांच्याबद्दल वाटतं त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर असा छंदामध्ये ना एक प्युरिटी असते. त्यामुळे छंदामध्ये एक पवित्रता आहे खूप, आणि ती पवित्रता त्या मनोभावे करण्यामधून येते. जो छंद जोपासतो त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत मनोभावे करण्याची दृष्टी असते. शेअर करताना सुद्धा फक्त शेअर करणं ही एकच गोष्ट असते. तर असं आपल्याला जनरल छंदांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. आता तुझा जो दुसरा प्रश्न होता, की मला किती छंद आहेत? तर खरं म्हणजे मी मोजलेलं नाहीये, की मला नेमके किती छंद आहेत. पण जर मोजायचं झालं, तर वाचनाचा छंद आहे. चित्र काढण्याचा, स्केचेस करण्याचा छंद आहे. लिखाणालाही छंद म्हणता येईल. गद्य, पद्य, नाटक जे काही लिखाणामधल्या विविध गोष्टी आहेत त्या. संगीताचाही छंद आहे. गाणं गायला किंवा गाण्याचा रसास्वाद घ्यायला आवडतो. म्हटलं तर मग चांगले पदार्थ खाण्याचा आणि प्रसंगी चांगले पदार्थ करण्याचा पण छंद आहे. त्यामुळे तेही म्हणता येईल. प्रवास करण्याचा छंद आहे मोठ्या प्रमाणामध्ये. वेगवेगळे अनुभव प्रवासाच्या द्वारे घेण्याचा छंद आहे. मैत्री करण्याचा पण छंद आहे. म्हणजे मला माणसांचा छंद आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असे काही प्रमुख छंद माझे मला आठवतात. पण महत्वाची गोष्ट त्यातली ती आहे, की छंद हा आपल्याला एकदा लागला, की तो आपला भाग बनून जातो. म्हणजे छंद हा आपल्या चष्म्यासारखा असतो. तो काढला की समजतं. पण तो जेव्हा असतो आपल्या शरीरावरती, तेव्हा आपल्याला कळत पण नाही. तर मला असं वाटतं छंदाने इतकं आपल्या जगण्याचा भाग बनावं आणि ती छंदामध्ये एक ताकद असते. तर असं म्हणता येईल. सर, पण आता तुम्ही सायकॅट्रीची प्रॅक्टिसही करता. तुमचे एवढे सगळे आता या कोरोनाच्या निमित्ताने तुम्ही ऑनलाईन देखील खूप विविध माध्यमातून सगळं प्रेझेंट करताय. तर अशा वेळेला हे छंद जोपासायला वेळ कसा काढता तुम्ही?
मी म्हणालो तसं की वेळ आपल्या आवड तिथे सवड असं म्हटलेलंच आहे. त्यामुळे आपल्याला वेळ काढणं हे कशावरती अवलंबून असतं मी तुला सांगतो. लोक ना टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलतात. हं. पण खरी टाइम मॅनेजमेंट ही वेळाची मॅनेजमेंट नसते. ती इन अ गिव्हन टाइम तुम्ही स्वतःला कसे मॅनेज करतात त्याची मॅनेजमेंट असते. त्यामुळे कारण टाइम हा सगळ्यांसाठी एकच असतो. त्यामुळे टाइमला मॅनेज नसतं करायचं. गिव्हन टाइम मध्ये स्वतःला मॅनेज करायचं असतं. मग गिव्हन टाइम मध्ये स्वतःला मॅनेज करणं म्हणजे काय? तर हं, त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे, की पर मिनिट कॉन्सन्ट्रेशन आणि पर मिनिट इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्वाची आहे. त्या वेळेला त्या मिनिटामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर करता आलं, जे काही आपण करत असू ते, तो व्यवसाय असेल, तो छंद असेल, तर पर मिनिट इन्व्हॉल्वमेंट आणि पर मिनिट कॉन्सन्ट्रेशन हे जर आपण वाढवायचा प्रयत्न केला तर काय होतं, आपोआपच आपल्याला जास्त क्लॉक टाइम उपलब्ध होतो. म्हणजे की समजा मला एक कविता माझ्याकडून व्हायची आहे, तर त्यावेळेला माझं इतकं इंटेन्स कॉन्सन्ट्रेशन हवं आणि इन्व्हॉल्वमेंट हवी, की ती कविता थोड्याच क्लॉक टाइम मध्ये होऊन जावी. तर हा जो वेळेचा उपयोग आहे, तो आपल्याला जर तसा करता आला, तर त्याचा त्या टाइम मॅनेजमेंटला फायदा होतो. दुसरा भाग मला माझ्या बाबतीतला असा जाणवतो, की कोणती गोष्ट फोकसमध्ये ठेवायची आणि कोणती गोष्ट बॅकग्राऊंडला न्यायची, हे मला सवयीनं जरा पटापट जमतं. म्हणजे मी नाटक लिहित असलो, तर 2 पेशंटच्या मध्ये जो वेळ मिळतो, त्याच्यात मी 2 वाक्य लिहू शकतो. कारण मी तेवढा काळ त्या नाटकाला फोकसमध्ये घेतो, पेशंट आला की पेशंटला फोकसमध्ये घेतो. तर फोकस आणि बॅकग्राऊंड या गोष्टी आपल्याला जर जमायला लागल्या सवयीने, तर त्याचा आपल्या छंदाला फायदा होतो. म्हणजे पहिली कॉन्सेप्ट मी म्हणालो, की पर मिनिट इन्व्हॉल्वमेंट, पर मिनिट कॉन्सन्ट्रेशन. दुसरी कॉन्सेप्ट मी म्हणालो, की फिगर अँड बॅकग्राऊंड, फोकस अँड बॅकग्राऊंड. हं. त्याचा आपल्याला छंदाला फायदा होतो. तिसरा मुद्दा मला असा वाटतो, की या सगळ्याच्या मध्ये छंद हा आपल्याला इतका आनंद देणारा असतो, की या दोन्ही गोष्टी फार पटकन जमतात छंदाच्या बाबतीत. कारण त्याच्यामध्ये म्हणजे छंद आपल्याला कसा लागतो कळतच नाही ना. आपल्याला आपल्याला तो न कळत लागतो तोच छंद असतो. तर त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पटकन जमतात. सहजपणे जमतात. आणि ते सहजपणे जमलं, की आपल्याला वेळ काढता येतो किंवा वेळ मिळतो किंवा वेळ उपलब्ध आहे हे आपल्याला समजतं. आणि तिसरी गोष्ट मला स्वतःच्या बाबतीत अशी जाणवते, की मी वातावरणाकडून कोणत्या अपेक्षा करत नाही. म्हणजे असं असतं की नाही लेखकाला स्फूर्ती येण्यासाठी शांतता पाहिजे, असं वातावरण पाहिजे. तर असं काही माझ्या बाबतीत नाहीये. म्हणजे मी कधी-कधी असे पूर्वी अगदी नियमित स्तंभलेखन करायचो किंवा इराणच्या हॉटेलमध्ये जाऊन स्तंभलेखन करायचं. मग ओपीडीला जायचं. तिकडे येणाऱ्या त्या प्रकाशनाच्या माणसाकडे तो लेख द्यायचा. अ, असं बिना तक्रार करता येणं. जिथे बसून म्हणजे मी अनेक वेळेला प्लॅटफॉर्मवर बसून, वेटिंग रूममध्ये बसून, आता विमानतळ असेल तर तिकडे बसून किंवा ना असं काही आपल्याला भयंकर अशी आपली तंद्री लागणार आहे. मग आपण काहीतरी मोठे शून्यात पाहणार आहोत. तर असं काही न करता जर आपण केलं, तर आपल्याला अगदी कुठेही आपापल्या छंदाची समाधी ही आपल्याला कुठेही तयार करता येते. तर त्यामुळे आपण परिस्थितीबद्दल तक्रार न करता फक्त मनस्थितीवर काम केलं, तर आपल्याला वेळ जमतो असा माझा एक तिसरा अनुभव आहे. फारच सुंदर सर. आणि तुम्ही म्हणालात तसं, की परिस्थिती प्रत्येक वेळेला आपल्या हातात नसेल आणि तुम्हीच सांगितलेला एक किस्सा सांगते, की सर ज्यावेळेला स्पिती व्हॅलीला फिरायला चालले होते, त्यावेळेला तिथे दरड कोसळतेच आणि त्यांच्या अनफॉर्च्युनेटली नेमकं तो झालं आणि ते बराच ट्रॅफिक जॅम झाला होता. तासनतास लागणार होते
आणि त्यावेळेला म्हणजे जनरली सगळ्यांचीच परिस्थिती अशी होते, की सुरुवातीला वाटतं आपण दर 5 मिनिटांनी घड्याळ बघतो, किती वेळ, किती वेळ. मग एक चक्कर मारून येतो, चहा पितो. पण शेवटी जेव्हा काही उरत नाही करायला, त्यावेळेला कुठेतरी कुरकुर आणि चिडचिड व्हायला लागतेच आणि ते स्वाभाविक आहे. पण सरांची गंमत अशी झाली, की सरांनी ते सगळं बघितलं आणि सर म्हणाले तसं त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी सुंदर कलाकृती दिसली आणि त्यांनी त्यांचा तो वेळ त्या गोष्टीचा स्केच काढण्यासाठी केला आणि त्यांनी एक सुंदर त्याचा ब्लॅक एंड व्हाईट स्केच काढला आणि फारच छान सर. म्हणजे आम्ही ॲक्चुअली वेळ शोधत असतो छंद जोपासायला आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही हे छंद जोपासता. सो माझी आजी म्हणते तसं की काळमेघेची लागवड आहे ही सगळी. वेळ हा. मिळाला की आपोआपच आपण त्या गोष्टीकडे म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की समाधी लागते. आता तू जर उदाहरण दिलंस तर ते माझ्या डोळ्यासमोर आलं. आता ती स्पिती व्हॅलीचा जो मी प्रवास केला, माझा मित्र वसंत वसंत लिमये याच्या सोबत हिमयात्रा म्हणून तो हिमयात्राच्या आमच्या फिल्म्स पण आहेत. हिमयात्रेवरती त्याने पुस्तकही लिहिलंय. तर त्याच्यामध्ये मी थोडा स्केचेस करणार आहे आणि त्यासाठी मी येणार आहे असं ते डोक्यात होतं. म्हणजे तो त्या सफरीचा एक भाग होता. आणि मला प्रवासामध्ये चित्र काढायला खूप आवडतात. मला फोटोग्राफ काढायला नाही आवडत. मला असं वाटतं की फोटो फार पटकन संपतो आणि मी जिथे जिथे प्रवासाला जातो तिथे मी चित्र काढतो. त्याचं कारण तो अख्खा अनुभव मग तो त्या 40 मिनिटात 45 मिनिटात जेवढा मला स्केच करायला वेळ लागतो, त्याच्यामध्ये तो अख्खा अनुभव आपला आतमध्ये उतरतो. तर तसंच ती दरड कोसळली तिकडे झालं. तर हे स्केच आणि अशी बरीचशी स्केचेस माझी आता Instagram वरती आहेत. तर ती ज्यांना बघायचं असेल ते बघू शकतील. तर ती मी करायला लागलो. आता Instagram वरती मी टाकायला लागलो, शेअर करायला लागलो. पण चित्र काढत असताना तो मला महत्वाचा भाग वाटतो, की ती जी पर मिनिट इन्व्हॉल्वमेंट आणि कॉन्सन्ट्रेशन आहे ना, ते जर हं. वाढलं तर मग तो प्रवासातला अनुभव सुद्धा जास्त आतमध्ये जातो. त्यामुळे माझ्या हातात कॅमेरा कधीच नसतो प्रवासामध्ये. पण माझ्या बरोबर प्रवास करणाऱ्यांनाही हे माहिती झाले, की आता कुठेतरी बसेल आणि मग काहीतरी चित्र काढेल. ते नंतर आपल्याला तो चित्र दाखवेल. तर असं त्या बाबतीत झालंय, ही गोष्ट खरी आहे. सर अजून एक ना खूप म्हणजे कॉमनली विचारला जाणारा प्रश्न हा आहे, की आवड आणि छंद ह्याच्यामध्ये फरक काय? तर तुम्ही तो सांगाल का प्लीज? मगाशी मी सांगितलंच, की आवड जी असते ना, तिला आपण पोस्टपोन करू शकतो. आणि आवड जी असते तिच्यामध्ये माझी भर काहीच नसते. म्हणजे मला आवडीची गोष्ट मिळाली, की मला तृप्ती झाली. त्याच्यामध्ये ना मी माझी भर काही घालत नाही. छंदामध्ये कसं आहे माहितीये का, की छंद आपल्याला एक अनुभव देतो. आपण त्या अनुभवाचा भाग असतो आणि त्या अनुभवामध्ये आपण भरही घालतो. हा फार महत्वाचा भाग आहे आवड आणि छंद याच्यामधला, की आपण त्या अनुभवाचा भाग बनणं आणि त्याच वेळी त्या अनुभवामध्ये भर घालणं. आवडीमध्ये मला मला अमुक एक डिश खूप आवडते असं म्हटल्यावरती, तर त्याच्यावरती त्या आवडीमध्ये मला ती डिश मिळाली, की तृप्तीचं समाधान. पण मी जर ती डिश आता शिकून घेतली आणि करायला लागलो, तर मग तो जास्त छंद झाला. आवडीच्या पुढे हं. गेला तो. हां, तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये भर घालणं, त्या अनुभवामध्ये. हे फार महत्वाचं आहे, की आता समजा चित्र काढत असेल, तर समोरचा निसर्ग असं आणि माझी एक भर त्याच्यामध्ये घालणं. तर ही जी निर्मिती असते ना, ती छंदामध्ये असते. आणि म्हणून आवडीमध्ये ज्या वेळेला निर्मितीची भर पडते, तेव्हा त्याचा छंद होतो. त्यामुळे निर्मिती हा छंदामागचा एक खूप महत्वाचा ड्राईव्ह आहे. ती एक महत्वाची प्रेरणा आहे. आणि तो कदाचित आवड आणि छंद याच्यामधला खूप महत्वाचा भेद असू शकेल. सर मग आता ह्या आवडीपासून छंद जर एखाद्याला निर्माण करण्याची इच्छा असेल, तर मग त्याच्यासाठी सराव किंवा शिकणं ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात? मी एक अजून चांगला शब्द छंदांच्या बाबतीत वापरेन. आपल्याला कौशल्याचा सराव करावा लागतो. कुठलंही कौशल्य आपल्यामध्ये छान यायचं असेल, तर त्याचा सराव करावा लागतो. पण छंदाचं ना संगोपन करावं लागतं. त्यामुळे सराव आणि संगोपन या मुळातच 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
तर छंद जो असतो ना त्याला लाडाकोडाने वाढवावा लागतो. त्याचा फक्त सराव करून चालत नाही. त्याचं कौतुक करावं लागतं त्या छंदाचं. आपण छंदाचं जितकं कौतुक करू, तितकं छंद आपलं कौतुक करतो. त्यामुळे आपणच छंदाचं संगोपन करत नसतो, तर छंद सुद्धा आपलं संगोपन करत असतो. म्हणून मी छंदासाठी सराव हा शब्द न वापरता संगोपन हा शब्द वापरेन. की ते कसं आहे, ते झाडाला वाढवण्यासारखं आहे. त्याला पाणी घालणं, त्याच्याकडे बघणं असं आहे. आणि मग कसं असतं, की त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या निर्मितीची भर पडत असते. त्यामुळे छंदासाठी संगोपन हा फार चांगला शब्द आहे, की त्याला प्रेमाने वाढवावं लागतं. हां, कधी-कधी ना त्याचा मूड फिरतो. त्याचा मूड फिरतो म्हणजे काय? आपल्याद्वारेच तो फिरतो, की अरे अजिबात मूडच नाही लागत आहे. मग त्याला सांभाळून घ्यावं लागतं, की अरे हो, असं होतं कधी-कधी. म्हणजे छंदाला सांभाळायचं म्हणजे स्वतःलाच सांभाळायचं, कारण आपण छंदाचे माध्यम आहोत. तर हे सगळं ना लाडाकोडाने करावं लागतं. तर छंद ही गोष्ट प्रेमाने करायची गोष्ट आहे. खूपच प्रेमाने करायची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तेवढं जर प्रेम असलं, तर छंदामधल्या वेदना सुद्धा त्या छंदाच्या प्रोसेसमधल्या त्या निर्मितीच्या वेदना होतात. त्या वेणा होतात. वेणा म्हणजे निर्मितीच्या वेदना. तर त्या निर्मितीच्या वेदना होऊ शकतात. म्हणजे मला आता मगाशी पुन्हा बाबाचं उदाहरण आठवलं अनिल अवचटांचं. काष्ठशिल्प करताना ती हत्यारं सरकून त्याची जी सुतारकामाची हत्यारं आहेत ती लाकडावरून सरकतात आणि त्याला स्वतःलाच त्याची इजा होते. तर अनेक वेळेला मी बघितलंय, की त्याच्या दोन्ही बोटांवरती चिकट पट्ट्या लावलेल्या आहेत. म्हणजे ते फील्डिंग करताना क्रिकेटचे खेळाडू हं. लावतात ना, मध्ये-मध्ये दिसतात तशा. आणि तरी सुद्धा तो ते घासत बसलेलाच आहे. कारण त्याला ती वेदनाच कुठे जाणवली नाही. म्हणजे हे खरं संगोपनाचं प्रतीक आहे, की त्याच्यामध्ये येणाऱ्या वेदना सुद्धा तुम्ही स्वीकारता. आणि म्हणून मुलं सुद्धा ना, मुलांना आपण संगोपन का म्हणतो? कारण त्यांनी दिलेल्या वेदना सुद्धा आपल्याला गोड मानून घ्यायच्या असतात. तर जसं आपण मुलांचं संगोपन करतो, झाडाचं संगोपन करतो, तसंच छंदाचं संगोपन करायचं असतं. आणि तसं आपण केलं तर पुढे-पुढे आपल्याला छंदाच्या सावलीत बसता येतं. आणि स्वतःच्या छंदाच्या सावलीत बसणं ही फार छान गोष्ट आहे. त्यावेळेला फक्त आपल्यासाठीच आपण असतो. आपल्यासाठीच आपण लिहित असतो, आपल्यासाठीच आपण गात असतो. आणि असं ते वाढत-वाढत जर गेलं, तर नंतर त्याच्या सावलीत आपल्याला बसता येतं. आता ही खूप मजेशीर गोष्ट आहे, की आपणच झाड आहोत एका दृष्टीनं छंदाचं माध्यम आपल्यातूनच बाहेर येतंय. त्या छंदाच्या सावलीमध्ये आपणच बसलेलो आहोत. किती पातळ्यांवरचे अनुभव आपल्याला छंद देऊ शकतो. म्हणून मला अतिशय थोड्याशा तत्वज्ञानाच्या पातळीवरती छंद हे आत्मशोधाचं एक महत्वाचं माध्यम आहे असं वाटतं. मी म्हणजे नेमकं काय आहे, हे मला शोधून काढण्यासाठी छंद फार मोठी मदत करतो. आणि ती मदत तो कधी करतो हे आपल्याला कळतच नाही. म्हणजे तत्वज्ञानामध्ये असं म्हणतात, की आपला जो संकुचित मी आहे, तो जर विलीन झाला, तर तो आत्मतत्वाचा प्रत्यय आहे. असं एक विधान तत्वज्ञानामध्ये करतात. छंदामध्ये कितीतरी वेळेला आपण माध्यम म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतके विरघळून जात असतो, की तो एका दृष्टीनं आध्यात्मिक अनुभव असतो. म्हणजे त्याला विनोबा त्यांच्या भाषेमध्ये कर्म आणि अकर्म असं म्हणतात. तर त्या कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म पाहतो, असं जे गीतेमध्ये आहे. तर ते कर्माचं अकर्म होणं हे छंदामध्ये सहजपणे होत असतं, की करत विनोबा म्हणतात, की पहिल्यांदा विशेष कर्म व्हायला पाहिजे आणि मग त्याचं अकर्म व्हायला पाहिजे. म्हणूनच छंद केल्यानंतर कुणालाही थकल्यासारखं वाटत नाही. कारण ते अकर्म असतं. आपण कुठलंही काम असं काम म्हणून केलं, की थकतो आपण. पण छंदाची जी वृत्ती आहे ती आपल्याला हे न थकण्याचा वर देते. आणि त्यामुळं त्या छंदामधला अकर्माकडे नेणं, अकर्माचा अनुभव, आध्यात्मिक अनुभव छंद आपल्याला देतात. आणि सर्व छंद आपल्याला तो अनुभव देतात. या अर्थानं छंद हा आत्मशोधाचा सर्वांना उपलब्ध असा किती आनंददायक मार्ग आहे. त्यासाठी काही समाधी लावून बसायला नको, ध्यानधारणा करायला नको. छंद हीच मोठी ध्यानधारणा आहे. आणि अगदी कुणाला तरी भरतकामाचा, विणकामाचा छंद असेल, तर तेव्हा ते धागे जेव्हा जुळत जात असतात, त्या व्यक्तीचे हात, समोरचं कापड, ती सुई
डोळे, मन, ज्याच्यासाठी आपण ते करत असतो त्याच्याबद्दलच्या भावना, या सगळ्या जेव्हा एकरूप होत जातात तेव्हा ती अकर्माची स्थिती निर्माण होते आणि तो एक आध्यात्मिक अनुभव होतो. तेव्हा छंदाचा असाही विचार करणं ही पण आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे. बरं, छंद तुम्हाला सांगत नाही बरं का, की आता तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. असं काय अनाउन्समेंट करत नाही छंद. छंद तुम्हाला असा तळहातावरती अध्यात्म काढून देतो. इतक्या सहज पद्धतीने ते काढून देतो, की आपल्याला कळूच नाही. म्हणून छंद नेहमी आपला माणसाचा विकास छंद जेव्हा करतो, तेव्हा नकळत करतो. छंदाचा संस्कार हा सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे, कारण तो नकळत होतो. जो नकळत होतो तो सगळ्यात प्रभावी संस्कार असतो आणि म्हणून प्रत्येक छंद हा माणसाच्या संस्कारांच्या साठी फार महत्वाचा आहे. सर, सगळ्यात पहिला तुमचा छंद कुठला? आणि असं पण एक होतं की वयोमानाने छंद बदलत जातात का हो? शक्य आहे बदलणं आणि काही राहतील, काही पुढे जातील, काही पाठी जातील, काही कालांतराने पुढे येतील. कारण कसं असतं, छंद आणि वास्तव यांचं नातं कधी-कधी व्यस्त होतं आणि वास्तव आपल्याला त्या छंदांच्याकडून दूर नेतं. जबाबदाऱ्या असतात, वेगवेगळी ध्येय असतात. नंतर कधी-कधी पुन्हा आपण छंदाच्या जवळ येतो. तेव्हा असं होऊ शकतं. कधी-कधी छंद आपल्याला अगदी आयुष्याच्या उत्तरकाळी सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे छंद कधी मिळणार याचं काही तसं गणित नाहीये. पण तो मिळाला की छान असतं ही गोष्ट खरी. माझा अगदी पहिला छंद म्हणालीस, तर तो वाचनाचाच म्हटलं पाहिजे. कारण मग मी माझ्या वयाच्या खूप लवकर वाचायला शिकलो आणि वाचायला शिकल्यावरती मला त्याच्यातली जी मजा यायला लागली, त्यामुळे मी त्याच्यामध्ये रंगून वाचायला लागलो आणि मला म्हणजे माझे भाऊ-भावंड आणि आई-बाबा असं सांगतात, की मी साधारण 2.5व्या वर्षी मराठी वाचायला लागलो. त्याचं कारण असं, की त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती. तेव्हा सगळ्यांच्या घरी मराठा हा पेपर वर्तमानपत्र यायचं. तर त्या मराठाचा मास्ठेड मला आठवतोय, म्हणजे मराठा हा कसा होता ते मला आठवतंय. त्यातले मथळे आठवतायत. त्याच्यावरचं अत्रे नाव आठवतंय, म्हणजे आचार्य अत्रे संपादक होते. तर ही त्या काळातली गोष्ट आहे. तर ती 59-60 सालची गोष्ट आहे. तर ते मला आठवतंय, की हे शब्द असे होते. तर त्यामुळं त्या काळात मी वाचायला लागलो. त्यामुळे मी खूप फ्लुएंटली वाचायला लागलो 4थ्या-5व्या वर्षापासूनच आणि घरामध्ये खूप पुस्तकं होती. त्यामुळे ती पुस्तकं त्याचा फडशा पाडणं हा एक त्या छंदाचा भाग झाला. त्याच्यामुळे पहिला छंद कुठला म्हणशील तर तो वाचनाचा असंच म्हटलं पाहिजे. सर, तुमचं वाचन आत्ताही तेवढंच दांडगं आहे आणि त्याचबरोबर तुमचं लिखाणही तेवढंच अप्रतिम आहे. पण तुम्ही म्हणालात मगाशी तसं लिखाण फक्त गद्याशी सीमित नाही, तर गद्य, पद्य, नाटकं इतरही सगळं बरंच काही तुम्ही लिहिता. तर गद्य सुचणं आणि पद्य सुचणं ह्याच्यामध्ये असं काही वेगळं वेगळं असतं का हो? असतं वेगळं. म्हणजे काय असतं माहितीये का, म्हणजे माझा अनुभव म्हणून शेअर करतो, की जे काही होणार असतो ना फॉर्म, तर तो फॉर्म घेऊनच ती निर्मिती बाहेर पडते. म्हणजे त्या फॉर्म मध्येच ती असते निर्मिती आणि असं फार होत नाही, की आता ना ह्याची कविता करायची आहे. असं नाही होत. ती कविता कवितेच्या जागी येते. त्याच्या पाहण्यात काय फरक आहे तो मला काय दिसलाय तो सांगतो. नाटक जेव्हा लिहितो मी तेव्हा मला ना दिसायला सुरुवात होते. म्हणजे फर्स्ट स्टेप व्हिज्युअलायझेशन असते. फर्स्ट स्टेप शब्द नसते. पहिल्यांदा माणसं दिसतात, कॅरेक्टर्स दिसतात, स्टोरी दिसते. सुरुवात हं. दिसणं या गोष्टीपासून होते. पद्य लिहिताना माझ्या असं लक्षात आलंय, की सुरुवात भावनेपासून होते. की भावना कुठली तरी आपल्याला खुणावते आणि त्या भावनेच्या भोवती मग दृश्य निर्माण होतं, मग शब्द येतात. आणि जे आपण ललित लिखाण करतो किंवा वैचारिकही लिखाण करतो, ते शब्दापासून म्हणजे विचारांपासून सुरू होतं. तर माझ्या बाबतीत हे असं गंभीर लिखाण करत असताना विचार पहिले येतात. कवितेच्या वेळेला भावना पहिली येते, नाटकाच्या वेळेला दृश्य पहिलं येतं. हं.
त्यामुळे पहिलं काय येतं याच्यावरती बऱ्याच वेळेला त्याचा पुढचा फॉर्म काय असणार हा अवलंबून राहत असेल. तर म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नाटक म्हणूनच दिसली, कारण तिची स्टोरीच आली समोर, किंवा एखादा आपल्याला विचार म्हणून दिसला आणि मग त्याच्यावरती आपण गद्य लिहिलं, तर असं होऊ शकतं. म्हणजे आत्ता मला आठवतंय या परिस्थितीमध्ये आपल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आपला वेध सारखा जो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होतो, तर तो आपल्याला आता नाही करता आला यावर्षी पूर्ण. म्हणून आपण ग्लोबल वेध करण्याचा निर्णय घेतला, की आपण ऑनलाईन वेध करूया, की जो आपण आवाहन IPH या आपल्या YouTube चॅनलवरती दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आता करतो. तर त्यावेळेला त्याचं तर मी दरवर्षी वेदचं थीम सॉन्ग लिहितो. तर या वेळेला मग हे सॉन्ग कसं लिहावं? तर मग तो मूड आला, की त्यावेळेचा मूड काय होता? म्हणजे हे साधारण जुलै-ऑगस्ट आपण तेव्हाला जास्तच आपल्या पुढे एक अनिश्चितता वेगळ्या प्रकारची होती. आजही आहे. त्यावेळची वेगळ्या प्रकारची होती. तर मग आता तो मूड आला समोर, की अरे आपले हात तर बांधले गेलेले आहेत परिस्थितीनं. आपला इतका मोठा महाराष्ट्रभर पसरलेला 27-28 वर्षांचा हा उपक्रम आता होणार नाहीच आहे. पण मग आपल्याला याच्यातून मार्ग तर काढायचा आहे. म्हणजे एका बाजूने विफलतेची भावना आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती पर्याय काढण्याची भावना सुद्धा आहे. आता ही जेव्हा भावना डोक्यात फिरायला लागली, तेव्हा ते गाणं झालं, की विश्व होई सैर-भैर, कुणाचा न ताळमेळ, सूक्ष्म विषाणूने केला असा दुःखाचा कल्लोळ. घरी बंद झाली आशा, गर्द चिंतेच्या सावल्या, चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवल्या. आता हे जर शब्द आपण पाहिले तर त्याच्यामध्ये या भावनाच आल्यात. मी जे म्हणालो, की कवितेची सुरुवात ही नेहमी भावनेपासून होते. गीताची सुरुवात ही पहिली भावनांपासून होते. तर मग हे वेदचं गाणं तयार झालं. ज्याला नंतर चाल लागली आणि त्याचं दृश्य रूप सुद्धा आपण आवाहन IPH वरती ग्लोबल वेद गाणं असं म्हणून जर गेलात, तर तुम्हाला लागलीच ते गाणं पाहायला, ऐकायला मिळेल. पण ते गाणं तसं तयार झालं, की बंधनांचे नवे ताण, नात्यावरी ही झाकोळ, नियोजनाचे नकाशे चुकवी हा ऐसा काळ. एकाकी मनांच्या आता गुंफू ताना गळ्यातल्या, चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवल्या. अनुभव वाटू आणि जगण्याला देऊ बळ, अनुभव वाटू आणि जगण्याला देऊ बळ, दिलासा मलम लावू थांबवू ही होरपळ. नव्या दिसाच्या मैफिली बघ अंगणात आल्या, चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवाल्या. तर असं ते गाणं तयार झालं. त्या भावनेमधून ते गाणं तयार झालं आणि आता तुम्ही जरूर बघा आवाहन IPH वरती हे गाणं. तर त्याच्यामध्ये आपल्या आवाहन टीमच्या कलाकारांनी त्याच्यामध्ये त्याची दृश्यभर कशी घातली आहे फार पाहण्यासारखं आहे, की त्यांनी त्यातल्या ज्या दुःखद भावना आहेत त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवल्या आहेत. त्या जशा उजळ होत जातात तसं त्यांना कलर्स दिले आहेत. तर एका भावनेतून तयार झालेले शब्द, मग त्याचे सूर, मग त्याचं दृश्य, असं करत करत ती निर्मिती अशी सकस कशी होत जाते, तो फार घेण्यासारखा अनुभव आहे. तेव्हा असं या तिघांच्या बाबतीमध्ये होतं. ऋचा? सर त्या गाण्याच्या इवन जी ट्यून आहे किंवा आपल्या वेदच्या इतरही गाण्यांची जी काही चाल आहे, ती देखील इमोशनल एक्सपिरियन्स मध्ये खूप भर घालत असते, नाही? हो. म्हणजे गाण्याची निर्मिती आणि कवितेची निर्मिती ह्यामध्ये देखील म्हणजे फरक आहे. तुम्ही म्हणालात तशा भावना आधी पुढे येतात. पण म्हणजे त्याच्यामधला जो एक फरक आहे, हो. तर आता काही काही लिखाण हे गाणं म्हणून सुचतं आणि काही लिखाण हे कविता म्हणून सुचतं का हो? हो, सुचतं ना. काय असतं माहितीये का, की गाण्यामध्ये तुम्हाला गेयता जास्त अभिप्रेत असते. त्यामुळे गेयता हा गीताचा स्थायी भाव आहे. आणि चांगलं गाणं ही चांगली कविता पण असू शकते. गदिमा, जगदीश खेबुडकर हे जे सगळे लोक होते, सुधीर मोघे, या सगळ्या लोकांची गीतं सुद्धा चांगल्या कविता असायच्या. तर आत्ता गुरु ठाकूर आहे. तर ह्या सगळी जी मंडळी आहेत, त्यांची जी गीतं आहेत, त्या चांगल्या कविता पण असतात.
पण गेयता तिकडे फार महत्वाची असते. आणि कविता जी असते ती छंदांच्या मध्ये अधिक मुक्त असते. गेयता जी असते ती गाण्यासारखी गेयता ही कवितेला असायलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे त्या अर्थानं कविता ही मुक्त असते. पण कवितेला सुद्धा तिचा स्वतःचा ताल, स्वतःची लय अशी हम्म. असते का? तर हो असते. तिला स्वतःची ताल, स्वतःची लय असते. अगदी छंदोबद्ध कविता नसली तरी तिला लय आणि ताल असते. एखादी कविता तुला शेअर करतो. या सगळे जे आपले दिवस गेले मधल्या काळामध्ये, त्याच्यामध्ये काही की कविता झाल्या. माझ्या कविताही ह्याच्यावरती आहेत, इंस्टाग्राम वरती आहेत. आणि माझ्या कवितांचं पुस्तक येत आहे, ऑडिओ बुक, ई बुक आणि छापलेलं बुक. तर हे डिसेंबर एंडला येईल. तर त्या ज्या कविता असतात त्याच्यामध्ये एखाद दोन वाचतो, हे त्यातला ताल कसा असतो याच्यासाठी. सो ठीक आहे. ही एक कविता आहे. हाक मारलीस त्याच पावली धावून नाही येणार. हाक मारलीस त्याच पावली धावून नाही येणार, पण मी तसा नेहमीच भोवती तुझ्या फिरणार. हाक मारलीस त्याच पावली धावून नाही येणार, पण मी तसा नेहमीच भोवती तुझ्या फिरणार. पानांची सळसळ वाऱ्याची लय, स्वप्नातला स्पर्श गाण्याची सय, गात्रांच्या बासरीत भरून तुझे सूर, मनाची फुंक रोजच येणार पूर. कधी वाटेल चुकल्यासारखं, कधी वाटेल चुकल्यासारखं सवयीचं जग होईल पारख. कधी वाटेल चुकल्यासारखं सवयीचं जग होईल पारख. फक्त बघ आतमध्ये शांत श्वास घेऊन, फक्त बघ आतमध्ये शांत श्वास घेऊन, मीच असेन तुझ्यासाठी तेवत दिवा होऊन. मीच असेन तुझ्यासाठी तेवत दिवा होऊन. वा. आता आता ही जी कविता आहे हिला एक लय आहे बघा, हिला गेयता आहे, हिला छंदोबद्धता आहे. तर आणि त्याच्यामध्ये गंमत आहे पुन्हा की हे अनेक नात्यांना लावता येते कविता. कविता कशी असते, इंटरप्रिटेशनला जास्त ओपन असते. गाणं तेवढं ओपन नसतं, पण कविता ही इंटरप्रिटेशनला खूप ओपन असते. म्हणजे आता ही जी कविता आपण आता ऐकली, ती ना विरहाची कविता होऊ शकते, ती वियोगाची कविता होऊ शकते, ती भक्तीची कविता होऊ शकते, ती तरतऱ्हेची कविता होऊ शकते. तर त्यामुळे कविता ही इंटरप्रिटेशनला ओपन असते नेहमी. आणि आता एक दुसरी छोटीशी कविता सांगतो की ज्याच्यामध्ये अशी गेयता नाही, म्हणजे असं सूरताल नाहीये. पण या भावनेमध्ये फक्त एक भावना आहे आणि एक पेंटिंग आहे. म्हणजे भावना आहे आणि दृश्य आहे या कवितेमध्ये. तर ती कविता अशी आहे. पाकळ्यांना उलगडण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर, पाकळ्यांना उलगडण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर किरणांनी पकडला मावळतीचा रस्ता. पाकळ्यांना उलगडण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर किरणांनी पकडला मावळतीचा रस्ता. गती हरवलेला वारा पाहतच राहिला, गती हरवलेला वारा पाहतच राहिला, यंत्रागत डोलणाऱ्या मिटलेल्या फुलाकडे. गती हरवलेला वारा पाहतच राहिला, यंत्रागत डोलणाऱ्या मिटलेल्या फुलाकडे. आता ही जी कविता आहे हे एक व्हिज्युअल आहे किंवा हे एक काइंड ऑफ पेंटिंग आहे त्या भावनांचं. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे गोष्ट पण आहे की ह्याच्यामधलं जे मिटलेलं फुल आहे ते मिटलेलं फुल काही खुलतच नाहीये. सूर्य थकला, वारा थकला, हा, आणि तरी सुद्धा ते फुल पर वारा झालाय गती हरवलेला आणि यंत्रागत डोलतय फुल. आता हा पुन्हा जे कवितेमध्ये हा विरोध, या विसंगती किंवा जनरली जेव्हा किरण येतात त्यावेळेला फुलं उघडतात. त्याचा अर्थ काय असतो की ते प्रेम असतं दोघांचं, की हा सूर्यकिरण पडल्यावरती ते सूर्यफूल उघडणार, ते आपोआप उघडणार. पण जेव्हा किरण हरतात तेव्हा काय बरं होतं की तो कदाचित एखादा पालक असेल, एखादा केअर गिव्हर असेल मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये, की अरे तो साथ घालतोय त्या नात्याला, त्या आपल्या शुभार्थीला, आणि ते उघडतच नाहीये.
आणि म्हणून तो निराश होऊन अस्ताला चाललाय. म्हणजे याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये नातं आहे. तुम्ही हवे ते असे काढू शकता. फ्रीडम असतं तुम्हाला इंटरप्रिटेशनचं. ते तुम्हाला कविता देते आणि कवितेचा खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. तर असं म्हणजे कवितेमध्येही आणि गीतामध्येही म्हणजे आपण एक पूर्ण गेय गीत बघितलं, एक ज्याच्यामध्ये छंदोबद्धता होती अशी कविता बघितली आणि एक ज्याच्यामध्ये छंद नाही अशा तऱ्हेची कविता बघितली. सर, आता तुम्ही म्हणालात तसं की इंटरप्रिटेशनच्या साठी खूप वाव असतो. म्हणजे म्हणजे इवन रायटिंग मध्ये जरी नसला किंवा म्हणजे आपण म्हणतो की प्रोज मध्ये जरी नसला तरी पोएट्री मध्ये याला खूप जास्त वाव आहे. आणि अगदी तुम्ही त्या कवितेविषयी जेव्हा तुम्ही कविता म्हणत होता त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर अगदी हेच होत होतं की एखादा मेंटली रिटार्डेड इंटेलेक्च्युअल डिसेबल्ड चाइल्ड आहे आणि त्याचे आई बाबा खूप प्रयत्न करतात की त्यांनी इतर मुलांसारखं वागावं, करावं, बोलावं, पण ते मूल त्याच्या विश्वात खुश आहे, आनंदी आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की ते पण ते इथं ना डोलतंय. पण ना इथं ते डोलत नाहीये. प्रॉब्लेम तो आहे की ते मिटलेलं आहे राईट, आणि राईट. आत्ममग्न आहे. म्हणजे तर तुला हाच हे करायचं असेल तर ते ऑटिस्टिक मूल आहे. करेक्ट, कारण करेक्ट, त्याच्यामध्ये यंत्रागत डोलतंय ते. त्याला ना करेक्ट. वाऱ्याबरोबर डोलायचा ताल नाहीये. आणि त्यामुळे ते आत्ममग्न जे मूल आहे ते स्वतः कोमेजलेलंच आहे. ते हम्म, स्वतःमध्ये खुश नाहीये. हम्म, हम्म. असा तो सगळा भाग म्हणजे पॅथॉस आहे. म्हणजे तुझ्या राईट, पालकांचं हे करतोय, मला पटतंय की त्यात पॅथॉस आहे. राईट. आणि त्याचं डोलणं आहे. पण तुला माहितीये की आपण याला काय म्हणू अगदी क्लिनिकल करायचं, तर ऑटिस्टिक स्पेक्ट्रमवरच्या स्टिरियोटायपीज आहेत. येस. त्यामुळे ते यंत्रवत डोलणं आहे. त्याच्यामध्ये ताल नाहीये, त्याच्यामध्ये लय नाहीये. आणि म्हणून ते केअर गिव्हर्सना तसं आता हेच कदाचित क्रॉनिक स्किझोफ्रेनिया मध्ये सुद्धा होऊ शकतं. आता हो. तू मला विचारशील की हे सगळं तुम्हाला लिहिताना जाणवतं का? तर अजिबात नाही जाणवत. लिहिताना मला काय जाणवतं हे मलाच माहित नसतं. हं. तर ते ती फक्त एक भावना असते आणि मी सुद्धा त्याचं नंतरच इंटरप्रिटेशन करतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपली कविता आपण एका इंटरप्रिटेशनने लिहिली असते आणि मग समोरचा माणूस त्याच्यामध्ये दुसराच अर्थ काढतो तर इट्स फाईन. त्याच्यामध्ये म्हणून ना कविता ही स्वीकारासाठी फार चांगली आहे की देर इज हम्म. नथिंग राईट अँड रॉंग. त्या येस. त्या माणसाचा त्या त्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्याला तुम्ही वाव द्या. हे आपल्याला एक वृत्तीची उदारता कविता शिकवते. येस. हे छंदांचं फार छान आहे. छंद आपल्याला वृत्तीची उदाहरण माझा छंद एकमेकांबरोबर शेअर करूया असे असतात. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की नातेसंबंध, सायकॉलॉजी, इवन सायकॅट्रीची देखील थोडीशी कड तुमच्या लिखाणामध्ये आपल्याला जाणवते. तसा या छंदांचा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये देखील कसा फायदा झाला तुम्हाला? माझ्या असं लक्षात येतं की हळूहळू छंद आपल्या जगण्याबरोबरच एकत्र होतात किंवा ते जगण्यामध्ये भिनत जातात. आणि ते तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये जितके भिनतात, तितकी तुमची इम्युनिटी वाढते. सर्वार्थाने इम्युनिटी तुमची वाढते. शारीरिक, भावनिक सगळी इम्युनिटी वाढते. आम्हाला छंदांचा खूप मोठा फायदा वाटतो. त्यामुळे त्यांचं ते भिन्न ही गोष्ट फार महत्वाची. तर ते जर झालं, तर मोठा फायदा त्याचा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला आपल्याला होतो. आणि बऱ्याच वेळेला छंद हा इव्हन व्यावसायिक आयुष्यात, सामाजिक आयुष्यात माणसामध्ये पुन्हा बाबाचं उदाहरण देतो, की बाबाला ओरेगामीचा छंद आहे. तर तो ओरेगामी घेऊन तो कागद घेऊन बसला, की तो बस स्टँडवर असू दे, रेल्वे स्टेशनवर असू दे, त्याचं कागदाच्या हात हलायला लागले, की 15 डोकी त्याच्या आजूबाजूला येतात. काहीही शब्द न बोलता छंद तुम्हाला जोडतो. त्यामुळे हे छंदाकडे फार महत्वाची गोष्ट आहे, की माणसं जोडली जातात. आणि त्याचा फायदा तुम्हाला वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप होतो. एका बाजूला तुमची इम्युनिटी वाढते. एका बाजूने तुमचा बोअरडम कमी होतो. एका बाजूने तुम्ही जेव्हा थकता कुठल्याही कारणाने, तेव्हा त्याच्यावरची बूस्टर लस
हा, ही छंद असते. मुख्य म्हणजे ती तुम्हीच तयार केलेली असते. त्यामुळे आपणच तयार केलेली लस आपल्याला देऊन आपलीच इम्युनिटी वाढवणं हा फार छान भाग असतो. आणि नंतर आपण या छंदाला जेव्हा शेअर करतो, त्या शेअर करण्यामधून काहीसा पॉझिटिव्ह परिणाम हा समोरच्या माणसावरती सुद्धा होतो. त्यामुळे असं म्हणून छंद हे मानसिक आरोग्यासाठी लागणारं जे स्वीकाराचं निरोगी वातावरण आहे, ते स्वीकाराचं निरोगी वातावरण तयार करण्यासाठी आपण म्युझिक थेरपी म्हणतो, आर्ट थेरपी म्हणतो, ड्रामा थेरपी म्हणतो. या सगळ्या कला आपण का बरं वापरतो वेगवेगळ्या गटांमध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात? त्याचं कारण तेच आहे की याच्यामुळे काय होतं की एक स्वीकाराचं वातावरण तयार होतं आणि माणसं उत्सुक होतात, माणसं सन्मुख होतात, माणसं एकमेकांच्या बरोबर जोडून घेण्यासाठी तयार होतात. हा सगळा या छंदांचा मानसिक आरोग्याला होणारा सुद्धा खूप महत्वाचा फायदा आहे. सर, तुमचं वाचन खूप दांडगं आहे, तर त्याचा देखील फायदा होतो का हो? म्हणजे आता आपण तुमचे जे खूप सारे कार्यक्रम आहेत, संत वाङ्मयावरचा आहे किंवा आता जो आपला कार्यक्रम झाला वेदांत आणि मेंटल हेल्थ, तर त्याच्यामध्ये तुमच्या छंदांचा कसा फायदा झाला? एकतर वाचनाचा छंद असेल तर त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एखाद्या विषयाचा मदत होते. म्हणजे तुम्हाला त्या अभ्यासाचा कंटाळा येत नाही. मला वाटतं वाचनाच्या छंदामुळंच मला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. मग ते माझे आवडते विषय असतील, मानसशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, इतिहास असेल. तर तो कंटाळा न येणं हा एक छंदांचा भाग आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय आनंददायक होतो. आणि मग तुम्हाला तुमचं जे एक मूलभूत असं प्रयोजन असतं, उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ समजा मानसिक आरोग्य हे जर माझं एक प्रमुख प्रयोजन आणि उद्दिष्ट असेल, तर त्याला छंदाला कसं जोडून घ्यायचं? त्याला दुसऱ्या एखाद्या अभ्यासाला कसं जोडून घ्यायचं? हा भाग आपण मग आपोआप करायला लागतो. म्हणजे आता तत्वज्ञान वाचत असू, तर ते मानसिक आरोग्याला कसं जोडू? संगीत असेल, ते मानसिक आरोग्याला कसं जोडूया? साहित्य मानसिक आरोग्याला कसं जोडूया? असं मग आपलं आपलं मन इतिहास असेल, तर ते मानसिक आरोग्याला कसं जोडूया? असा विचार आपोआप आपलं मन करायला लागतं. त्याचा मग फायदा आपलं जे काही क्षेत्र असेल, त्या क्षेत्राला होतोच होतो. अगदी इंडिव्हिज्युअली सुद्धा आपण जेव्हा एखाद्या आपल्या रुग्णाशी किंवा क्लायंटशी बोलत बोलत असतो, तेव्हा त्याला जे माहिती आहेत ते संदर्भ जर आपल्याला माहिती असले, तर त्याचा त्या संवादाला खूप फायदा होतो. तर वाचनाचा दुसरा भाग असा असतो, की आपण आपल्याला बरेच काही संदर्भ माहिती असतात. ते त्या सगळ्या विषयांचा आपला अभ्यास असण्याची गरज नाही. पण आपल्याला ते संदर्भ माहिती असतात. तर ते संदर्भ माहिती असण्याचा फायदा आपल्याला अगदी आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा होतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर मला असं जाणवतं, की छंद हे आपल्याला सर्वार्थाने समृद्ध करतात. व्यक्ती म्हणून, नातेसंबंधांच्या मध्ये, व्यावसायिक म्हणून, समाजात वावरताना सर्व अर्थाने समृद्ध करणारी ती गोष्ट आहे. म्हणजे माणसाच्या बुद्धीचा आणि प्रज्ञेचा, प्रज्ञा आपण म्हणतो स्पेशल बुद्धी आहे ती, की ज्याच्यामध्ये भावना पण आहेत. तर माणसाच्या प्रज्ञेचा आविष्कार आहे छंद हा, फक्त बुद्धीचा नाही. तर ही प्रज्ञा आहे, ही हायर आहे. त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट इमोशन्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये एक हायर गोल पण आहे. की निर्मितीचा गोल आहे. स्वतःलाही एका वेगळ्या पातळीला नेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे तो एक फार छान भाग छंदांच्या मध्ये आहे आणि पुन्हा छंद ना सगळ्यांना उपलब्ध आहे बघा. म्हणजे असं छंद तुमच्यावरती कधीच लादत नाही ना, की इकडे-इकडे नाव घाला. या क्लासमध्ये नाव घाला. असं छंद नाही सांगत तुम्हाला. तुम्हाला तो छंद भेटला, की त्याच्यासाठी जे करायचं ते तुम्ही स्वतःहून करता. मग तुम्हीच गुरु शोधता, तुम्हीच त्यातला तज्ञ शोधता, तुम्हीच त्याकडे जाऊन शिकता, तुम्हीच त्याचं संगोपन करता. त्या संगोपनाचा भाग म्हणून जो काही रियाज करायचा तो करता. म्हणून ना छंदाला मागे नाही लागावं लागत दुसऱ्या माणसांना आपल्या. म्हणजे समजा पालक असतील ना आणि त्यांना त्यांच्या मुलाला अमुक एक गोष्ट करण्यासाठी, शिकवण्यासाठी छंद म्हणूनची
मागे लागावं जर लागत असेल तर तो छंद आहे का नाही हे तपासून बघावं. कारण छंदासाठी कुणालाच कुणाच्या मागे लागावं लागत नाही. तर आणि तो छंद होणं आणि असे 1-2 तरी छंद आपल्या आयुष्यात असणं, ही आपल्या आयुष्याला जास्त अर्थपूर्ण बनवणारी गोष्ट आहे, असं मला निश्चितपणे वाटतं. सर, तुम्ही आता लहान मुलांचं उदाहरण दिलंत. पण काही वेळेला असंही होतं, की सहसा ना 60 नंतर लोकं म्हणतात, "हे तर आता काय आमचं काय नवीन शिकण्याचं वय राहिलं का?" तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? हां, अशा लोकांना आपण असं सांगू, की हा त्यांनी स्वतः बनवलेला स्वतःचा एक बिलीफ आहे. म्हणजे अ, शिकायला तसं वय नाही. छंदाला तर अजिबातच नाही. कारण छंदामध्ये एक मोठा आनंद आहे. त्यामुळे छंदांसाठी वय नसतं. पण काही माणसं ना उगीचच आपले असे समज करून घेतात, की आता शिकण्याचं वय झालं, आता एन्जॉय करण्याचं वय गेलं. तर कशाला असे समज करून घ्यायचे आपण? बरं ते समज करून आपण काही भयंकर सुखी वगैरे होत नसतो बरं. ते असे समज करून नंतर आपण दुःखातच कुढत बसत असतो. तर त्यापेक्षा का नाही असं म्हणावं, की छंदाला काही अटच नाहीये. त्याची गंमत कशी आहे बघ, छंदामध्ये ना कुशलता आणि परफॉर्मन्स या दोन्ही अटीच नाहीयेत. मला छंद आहे समजा बासरी वाजवण्याचा, तर मला काही त्याच्यात कुशल व्हायला पाहिजे असं नाही. बरोबर आहे किंवा मला त्याच्यामध्ये काही परफॉर्मन्स जमलाच पाहिजे असं नाही. छंद आपल्यावरती बंधनं कुठे टाकतो? छंद आपल्यावरती ना परफॉर्मन्सची आणि कौशल्याची आणि पात्रतेची बंधनच टाकत नाही. मग छंद हं. हा त्या अर्थानं स्वांत सुखाय असतो. स्वसुखासाठी असतो. त्याच्यामध्ये आपण पारंगत झालो आणि इतरांच्या सोबत आपण तो शेअर केला, तर ती दुसरी गोष्ट आहे. त्यामुळं आपण जर तसं त्या छंदाकडे पाहिलं, तर आपल्याला खूप जास्त गंमत येईल असं वाटतं मला. सर, आता अजून एक पिढी अशी पण आहे, की जी म्हणते, की मला गाण्याची आवड होती, पण ती काय मला पूर्ण पुढे नेता आली नाही. म्हणून आता मी माझ्या मुलाला गाण्याच्या क्लासला घातलंय. मी माझ्या मुलीला नाचाच्या क्लासला घातलेलं आहे. आणि मग बऱ्याच वेळेला ती मुलं जातीलच असं नाही, पण ती आई-वडिलांच्या हट्टापोटी जात असतात. तर ह्याच्यात नक्की काय आहे म्हणजे? आणि म्हणजे मुख्यतः पिढ्यांमध्ये किंवा आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये छंदांच्या म्हणजे आई-वडिलांचे छंद बघून मुलांना छंद लागू शकतात का? किंवा मुलांचे छंद उपजतच वेगळे असू शकतील का? अ, सगळंच असू शकतं बरं का. म्हणजे असंही दिसतं आपल्याला, की एका घरामध्ये अनेक म्हणजे एकच छंद असलेले वेगवेगळ्या पिढ्यांमधले लोकं असू शकतात त्या वातावरणामध्ये. पण तसा असेलच असा काही रूल नाहीये. पण तू जे आता पहिलं उदाहरण दिलंस, ते म्हणजे माझ्या छंदाचं कलम करून ते मी माझ्या मुलावरती लावणे. तर असं कलम करू नये असं मला वाटतं. कारण ते कलम होणारच असेल, नाहीतर मग ते कलम करायची गरजच नाही. तो जर घेऊनच आला असेल त्या छंदांना लागणारी जनुकीय व्यवस्था त्याच्या स्वतःच्या आतमध्ये, तर तो तुम्ही न सांगता सुद्धा त्या छंदाकडे जाणारच आहे. त्यामुळे छंदांचं कलम करू नये असं मला वाटतं. छंद इंट्रोड्यूस करावा. आपला छंदही मुलं बघतच असतात. त्याच्यात लागलं तर ते तो छंद घेतील. बरं समजा मला संगीताची आवड आहे, पण माझ्या मुलाची आवड माझ्याच पद्धतीने अभिव्यक्त होईल असं नाही. म्हणजे समजा मला वाचनाची आवड आहे, पण माझं वाचन हे इंग्रजी, मराठी दोन्ही प्रकारचं होतं. माझ्या मुलाला वाचनाची आवड आहे. पण त्याचं मराठी वाचन नाहीये, त्याचं इंग्रजी वाचनच खूप आहे, पण ते सखोल आहे. ते त्याचे जे विषय आहेत त्यात. म्हणजे मग आता मला ना माझ्या मुलाने वाचनाची आवड ठेवावी असं म्हणायचंय का माझ्यासारखीच ठेवावी असं म्हणायचं? तर त्या मुलाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे. किंवा मला संगीत आवडतं जास्त आपलं भारतीय. माझ्या मुलाला जास्त पाश्चात्य आवडतं. तर तो आमच्यातला भेद आहे. पण मी पाश्चात्य शिकू शकतो. तो भारतीय शिकू शकतो. तर छंदांची देवाण-घेवाण होऊ शकते. आणि छंदांची देवाण-घेवाण जर झाली, तर पिढ्या-पिढ्यांमध्ये जर छंदांची देवाण-घेवाण झाली, तर संस्कृती समृद्ध होईल. म्हणजे समजा मला पारंपरिक संगीताची आवड आहे आणि माझ्या मुलाला आधुनिक संगीताची आवड आहे आणि आम्ही दोघांनी आमच्या संगीताच्या आवडी जर खूप छान पद्धतीने शेअर केल्या,
तर त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो. आणि हे जर समाजाच्या संस्कृतीच्या पातळीवरती झालं तर त्याचा फायदा खूप व्यापक प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे काही ज्या कला लुप्त पावतायत त्या देखील पुढे आपल्याला म्हणजे जागरूक ठेवण्यासाठी देखील त्याची मदत होऊ शकेल, नाही का? सर अगदी, आता कारण आपण छंदांच्या मध्ये एक ओपननेस असतो ना, त्यामुळे त्याची देवाणघेवाण खूप चांगली होऊ शकते. एका ठिकाणची परंपरा ही ठिकाणच्या नवतेला एक वेगळा आयाम देऊ शकते. म्हणजे आता आपला ग्लोबल वेब चालू आहे, त्याच्यामध्ये बर्नी नावाचा एक ड्रमर आहे. त्याची आत्ता मुलाखत लावलेली आहे आपण. ती जर तुम्ही बघितलीत, की तो पाश्चात्य संगीतामधला ड्रमर आहे. पण तो भारतामध्ये येऊन गुरु शिष्य परंपरेतून शिकला आणि त्यानं आज भारतीय ताल परंपरा आणि पाश्चिमात्य वादन कौशल्य याची जशी सांगड घातली आहे, तर असं खूप छान होऊ शकतं, की ज्याच्यातून मग संस्कृती पुढे जाऊ शकते. कल्चरल गिव्ह अँड टेक देखील ह्याच्यामध्ये होऊ शकेल, नाही का? सर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. तर जरा पर्सनल प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की तुमच्याकडून आता ह्यापुढे नवीन कुठला कला आविष्कार आम्हाला बघायला मिळेल? कुठलं नवं होरायझन तुम्हाला एक्सप्लोर करायला आवडेल? मला माहित नाही अगं ते. म्हणजे माहिती झालं की कळेल. पण सांगतो, की आता या गेल्या वर्षभरामध्ये आत्ताच माझं पुस्तक येतंय पुढच्या 2-4 दिवसामध्ये. करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. तर हे जे माझं पुस्तक आहे ते या कोरोना काळाच्या निमित्ताने जे लिखाण मी केलं, तर त्याच्यामधले 28-29 लेखांचं ते पुस्तक आहे आणि त्याच्यातले काही 16 भाग हे ऑडिओ स्वरूपामध्ये आवाहन IPH वरती सुद्धा आहेत. त्यामुळे ते झालं. कविता होत राहतायत त्याचंही पुस्तक येईल. या निमित्तानं मी एक पोस्ट कोविड काळामध्ये आपण तत्वज्ञान आणि मानसशास्त्र एकत्रपणे कसं वापरू याच्या दृष्टीने एक पुस्तक लिहितोय. ते शेवटच्या टप्प्यात त्याचं लिखाण आलंय. मनमैत्रीच्या देशात असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत ते पुस्तकही बाहेर येईल. तर आता काय खुणावतंय असं विचारशील, तर आता काय होतं की एका अशा पद्धतीने तुम्ही लिहित राहिला, की तुम्हाला दुसरं काहीतरी खुणवायला लागतं. तर आता थोडं नाटक खुणवतंय, काहीतरी दिसायला लागलंय. काहीतरी गोष्ट दिसायला लागली आहे, काहीतरी माणसं दिसायला लागली आहेत. तर माणसं दिसायला लागलीत याचा अर्थ असा आहे, की नाटक होऊ शकतं पुढे. तर त्यामुळे असं काहीतरी नवीन त्याच्यातलं खुणवायला लागतं. तर बघूया पुढं काय होतं. पण याची काही गॅरंटी नसते बरं का. म्हणजे असं काही भयंकर आखीव-रेखीव त्याच्यामध्ये नसतं. काय असतं ते तुम्हाला मिळाल्यावरती मग प्रत्यक्षात आणताना तुम्हाला ती स्वतःची शिस्त लावावी लागते. की आता आपल्याला हे सुचलंय, पण आता ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आता आपल्याला काही एका स्वयंशिस्तीची गरज आहे. तर ते सगळं नंतर येतं. ते सुचण्याच्या लेव्हलला येत नाही. ते कधी सुचेल, कधी नाही. आपण ओपन राहायचं असतं नवीन कल्पनांसाठी. मग त्या येतात आपोआप. त्यांना वाटेल तेव्हा येतात. आम्ही तुमच्या नाटकाची अगदी नक्की वाट बघू सर. सर आता सगळ्यांसाठीच महत्वाचा प्रश्न, की छंद जोपासणं का महत्वाचं आहे आणि छंदाचा मानसिक आरोग्यावरती नक्की कसा परिणाम होत असतो? मी म्हणालो तसं की मानसिक आरोग्यासाठीचं पोषक वातावरण छंद तयार करतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की हॉबीज प्रोव्हाईड अ क्रुसिबल फॉर मेंटल हेल्थ. त्यामुळे मानसिक आरोग्याची एक बैठकच छंदांमध्ये आहे. मी म्हणालो तसं त्याच्यामध्ये स्वीकार आहे. त्याच्यामध्ये पूर्वग्रह न बनवता पाहणं आहे. त्याच्यामध्ये आपण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा घेत असलेला आनंद आहे. इतक्या सगळ्या मानसिक आरोग्यासाठी उपकारक अशा गोष्टी छंदांमध्ये आपोआप मिसळलेल्या आहेत. आणि त्या मानसिक आरोग्याच्या आहेत बरं आता हे फॉलो करा असं न सांगता येतात. तर त्यामुळे इट इज अ वंडरफुल क्रुसिबल फॉर मेंटल हेल्थ और मेंटल हेल्थ प्रमोशन. पुन्हा त्याच्यात माणसांना जोडणं आहे.
तर हा त्याचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार आहे. पुन्हा जेव्हा तणाव निर्माण होतात त्यावेळेला छंद आपल्याला एक रेस्पाईट देतात आणि आपल्या मनामध्ये अशा भावना निर्माण करतात ज्याचा फायदा आपल्याला पुन्हा एकदा आव्हानांना तोंड देताना व्हावा. त्यामुळे डिस्ट्रेस स्टेज असेल तरी आपल्याला छंदांचा फायदा आहे. जेव्हा डिसऑर्डर्स असतात, मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं काही अडचणी लोकांना असतात, त्यावेळेला त्यांच्यामधला हा निर्मितीक्षम माणूस हा त्यांनीच हरवलेला असतो किंवा त्या आजारामुळे तो झाकोळून गेलेला असतो. तर त्यावेळेला जर छंद मिळाले, तर इव्हन ज्या माणसाला विकार आहे, अशा माणसाला सुद्धा पुन्हा एकदा निर्मितीक्षम माणूस होण्यासाठी एक खूप चांगला बेस त्याच्यातून मिळू शकतो. म्हणजे मानसिक आरोग्याच्या विकार, विसंवाद, विकास अशा तिन्ही पातळ्यांवरती छंद हा निश्चितपणे आपल्याला उपकारक ठरू शकतो. सर, आता आपण अगदी शेवटी येणार आहोत, पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुमच्या आवडीची आणि तुम्ही लिहिलेले तुमच्या आवडीची काही कविता आणि गाणी सादर कराल का प्लीज? माझ्या कविता मी सादर केल्याच, त्यामुळे त्याच्यातून मी सूट घेतो आता. पण कविता आवडणं किंवा कविता आवडत्या असणं हा एक छंद माझा आहे. तर त्यामुळं असं सांगता येणं कठीण आहे, की कुठलं गाणं किंवा कुठली कविता आत्ता आवडते ते सांगता येईल, की आत्ता काय डोळ्यासमोर येतं. तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर एक आरती प्रभूंची कविता येते. ती अशी आहे, दाद द्या अन शुद्ध व्हा. मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली. न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी. दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्घट. गुंफणे गजरे दवाचे आणि वायूंचे घट. दाद द्या अन शुद्ध व्हा. ही कविता मला आता आरती प्रभूंची आठवली. तर अशा अशा कविता त्या त्या वेळेला ज्या समोर येतात. आता ही आरती प्रभूंची किती सुंदर कविता आहे बघ, की दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्घट. म्हणजे तानसेनाची गाणी सगळे लिहितात, पण हे कानसेनाचं गाणं आहे. हो. तर त्यामुळं ह्या रसिक हा किती महत्वाचा आहे. तर ज्ञानेश्वर जसं म्हणतात ना, की रसिक समोर आहेत तर मला वक्त्याला महत्व आहे. रसिकांशिवाय वक्त्याला काय महत्व आहे. तर हे आरती प्रभू आपल्याला सांगतायत आणि दाद देणे सुद्धा कठीण आहे, हे ते आपल्याला सांगतायत. आणि दाद द्या आणि शुद्ध व्हा. आणि न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी. मैफिलीची साथ आम्हा दैव योगे लाभली. न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी. तर इतक्या सुंदर ओळी आहेत बघा, की रसिक आहे ना, तो ते गाणं घरी घेऊन जाणार असतो. गाणारा गायक आहे तो तिथं गाऊन थांबला, पण घरोघरी जर ते गाणं गेलं तर ते कोणाच्या माध्यमातून जाणार? ते रसिकाच्या माध्यमातून जाणार. सो अशा सगळ्या कविता असतात आणि मला वाटतं आपण या कविता जाणून घेणं आपल्या भाषेतल्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आपल्याला जर समजली, तो छंद असेल तर तो फार छान वाटतो मला. त्यामुळे ही एक कविता तुला सांगितलंस दिली. गाण्याचं पण तसंच आहे. त्या त्या वेळेला तुमच्या समोर कुठलं गाणं असतं ते तुम्हाला माहित नसतं. तर त्या त्या वेळेला ते तुमच्या समोर येतं आणि तुम्हाला ते जाणवतं. तर आत्ता माझ्या माझ्या डोळ्यासमोर गाणं येत नाहीये खरं म्हणजे. पण आत्ता माझ्या आतमध्ये जे सूर आहेत ते आत्ता मला समहाऊ श्री राग आठवतोय. तर त्यामुळे आत्ता माझ्या डोक्यामध्ये कदाचित मगाशी आपण आपल्या त्या वेदांताच्या आपल्या प्रोजेक्टचा उल्लेख केला आणि ते संध्याकाळच्या वेळेला ते आपलं सादरीकरण झालं तेव्हा आम्ही पार्श्वसंगीताला श्री राग आणि त्याच्या बासरीवरचे सूर वापरले होते. पण आता मला बासरीवरच श्रीरागाचे सूर आता ऐकायला येत आहेत. तर मला काय वाटतं, की छंद आपल्याला ही गोष्ट देतात. आत्ता कुठली कविता खुणावते? आत्ता कुठला सूर तुला तुझ्या मनामध्ये डोकावतोय? हे जे आहे ना, हे चांदणं असतं. त्यामुळे छंद आपल्याला ह्या तऱ्हेचं चांदणं दाखवतो.
आणि छंदाचं चांदणं हे बाहेरच्या पौर्णिमा किंवा अमावस्येवरती अवलंबून नसतं. त्यामुळे बाहेर जरी गडद अंधार असला तरी माणसाच्या मनामध्ये जर छंदाच्या चांदण्यांचे कवडसे असले तर माणसाच्या मनामधला आशावाद हा नेहमी जागृत राहतो. माणसाला आपलं माणूसपण सतत गवसून घ्यायला आवडायचं असेल तर त्याने छंदामधला आनंद नेहमी घेत राहावा. खूप छान सर. आणि आजच्या आपल्या छंदानंद ह्या कार्यक्रमाचं खरं खरं सार्थ झालं, की स्वतःला शोधण्यासाठी छंद किती महत्वाचे आहेत हे तर तुम्ही छान सांगितलंच. आणि ह्यापुढे देखील आपण IPH माइंड लॅबच्या तर्फे असा मनाचा कट्टा ह्या कार्यक्रमामार्फत असेच काही विषय ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि आत्ता आपला जो दिवाळी स्पेशल कार्यक्रम झाला त्याच्यात आपण सरांशी छान गप्पा मारल्यातच. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. ह्या 10 नोव्हेंबरला आपल्या IPH माइंड लॅब ह्या उपक्रमाला 1 महिना पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात तसं आम्ही अजून तान्हं बाळच आहे असं म्हणा. पण तरी देखील आपले जे काही प्रेक्षक आहेत, आपल्याला जे कोणी वेल विशर्स आहेत, जे आपल्याशी ह्या कार्यक्रमामार्फत जोडले गेलेले आहेत, तर त्यांना मला त्यांचेही धन्यवाद म्हणायला आवडेल. कारण एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढं प्रेम आपल्याला दिलं आणि असंच प्रेम त्यांचं आपल्याबरोबर पुढेही राहो. असेच छान छान कार्यक्रम आपल्याला त्यांच्या पुढे सादर करता येतील अशी मी अपेक्षा ठेवते. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद.